नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं DJ सौरभ ब्लॉग्स या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शांताराम वाघ यांच्या घरी गाणं रेकॉर्ड करण्यासाठी जाणार आहे. माझं गाणं येत आहे मी तुझा किसना आणि तू माझी राता. गाणं गावठीच आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा मला आवाज शांताराम वाघ यांचा घ्यायचा आहे. तर आपण शांताराम दा यांच्या घरी जाऊया आणि मग बघूया पुढं. शांतारामच्या घरी चाललं. शांतारामच्या घरी इकडे खूप फोटो पडत फोटो नाही काढत, त्याच्या घरी चाललं असं. त्याच्या घरी जायचं आहे. हां, बोला ना, कुठं त्याचा घरी. व्लॉग बनतो, व्लॉग असं व्लॉग बनवतात ना, तसं आहे. फायनली आपण शांताराम दादा यांच्याकडे आलेलो आहोत रेकॉर्डिंगसाठी. आणि आता तुम्ही पुढे बघा काय होईल ते. असा काय विचार करतात की कॅमेरा काढल्यावर काय असं होतं, असं त्यांना काय वाटतं असं याच्याबद्दल? काय सांगायचं काय? त्यांना असं वाटतं की कोणी त्यांची मालमत्ता जप्त करेल, बरोबर ना? बघू शकता तुम्ही आपल्यासमोर प्रमोद गहला आहेत, जानेमाने यूट्यूब व्लॉगर. त्यांचं पण चॅनल आहे प्रमोद गहला व्लॉग्स. नक्की जाऊन भेट द्या आणि सबस्क्राईब करा. तर प्रमोद गहला, तुम्ही काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला? नक्कीच सौरभ याचा एक नवीन गाणं येत आहे. हां, मी तुझा कृष्णा तू माझी राधा ना. त्याचा गाणं DJ सौरभ चॅनलवर ते गाणं यायचं आहे, लवकरच येईल. खतरनाक असा गाणं झाला आहे. नक्कीच चॅनल विजिट करजास ना, नांगजास ना, हे पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता हे शांतारामदा बसलेले आहेत आणि आपण रेकॉर्डिंग संपवलेली आहे. ह्या ताईंला पण आपण घेतलेलं आहे गाण्यामध्ये, त्यांचा पण आवाज घेतलेला आहे. तुमचं नाव काय? संगीता रघुनाथ गडक असं या ताईंचं नाव आहे. तर मित्रांनो, फायनली आता काही दिवसातच गाणं येईल तुमच्या भेटीला. नक्कीच ऐका. गाण्यामध्ये दोघा जणांनी पण अप्रतिम असा त्यांचा आवाज दिलेला आहे, 100% त्यांनी दिलेला आहे त्यांच्याकडून. मी आता ते प्रोसेसिंग करीन आणि फायनली गाणं तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत वाट बघा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम चॅनलवर राहून द्या. मित्रांनो, शांतारामच्या घरी जाताना मला 2 माणसांनी अडवलं रस्त्यामध्ये. त्यांना असं वाटलं की मी फोटो काढून म्हणजे व्हिडिओ काढून त्यांची मालमत्ता जप्त करेन किंवा त्यांच्यावर काही म्हणजे कारवाई करेन असं त्यांना वाटलेलं होतं. म्हणून ते मला व्हिडिओ काढून देत नव्हते. पण मी त्यांना तसं समजवलं की मी व्लॉगिंगसाठी आलेलो आहे, मी व्लॉग बनवत आहे असं. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे असेच व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत तुमचं प्रेम असंच राहून द्या. थँक्स अ लॉट.